हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू कविताज कुकिंग डिलाइट्स। आजची आपली रेसिपी आहे पावभाजी। पावभाजीसाठी लागणारे इंग्रेडिएंट्स आहेत फ्लावर, वटाणे, पोटॅटो, गार्लिक, रेड चिली पावडर, टोमॅटो, अमूल बटर, सॉल्ट अँड पावभाजी मसाला। त्यासाठी आपण भाज्या शिजवून घेणार आहे। कुकर मध्ये पोटॅटो, फ्लावर आणि मटार हे आपण थोडे पाणी घालून आणि मीठ ऍड करून शिजवून घेणार आहे। 4 शिट्या घ्यायच्या आहेत। शिजताना थोडे मीठ ऍड करते आहे। आता आपण गॅस ऑन करून 4 शिट्या घेणार आहोत। गार्लिक चटणीसाठी लागणारे साहित्य आहे गार्लिक आपण सोलून घेतलेले आहेत, रेड चिली पावडर and some oil and salt. आणि ही गार्लिक पेस्ट मिक्सर मधून ग्राइंड करण्यासाठी आपण थोडे पाणी ऍड करणार आहोत। मिक्सर मधून ग्राइंड केल्यानंतर आपण ही गार्लिक चटणी आता आपण परतवून घेणार आहोत। त्यासाठी आपण थोडे तेल आणि पाणी ऍड करणार आहे। गॅस ऑन करत आहे, थोडे तेल ऍड करत आहे। थोडे पाणी ऍड करत आहे। गार्लिक चटणी मधील पाणी आटेपर्यंत आणि छान तेलाचा तवंग येईपर्यंत आपण छान परतवून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपली ही गार्लिक चटणी वरून सर्व करण्यासाठी रेडी झाली आहे। भाज्या छान शिजून झाल्या आहेत। आता आपण ते स्मॅश करणार आहोत। चार मोठे टोमॅटो मिक्सर मध्ये ग्राइंड करून आपण त्याची प्युरी तयार केली आहे। पॅन मध्ये थोडे तेल आणि अमूल बटर ऍड करून आपण ही प्युरी ऍड करत आहोत। 4 टोमॅटोची प्युरी आपण मिक्सर ग्राइंडर मधून तयार केली आहे आणि ती आता आपण थोडेसे तेल आणि अमूल बटर ऍड करून आपण परतवून घेणार आहोत। छान तेल सुटेपर्यंत आपण ही आता टोमॅटोची प्युरी परतवून घेणार आहोत। टोमॅटोची प्युरी आता ही परतवून रेडी झाली आहे। त्यात आपण आता हे बॉईल केलेले व्हेजिटेबल्स ऍड करत आहोत। हे सर्व मिश्रण आपण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। भाजी छान थोडी परतवून झाल्यानंतर आपण त्यात 2 टेबलस्पून एव्हरेस्ट रेड चिली पावडर ऍड करत आहे। एव्हरेस्ट रेड चिली पावडरने भाजीला छान रेड कलर येतो। 2 टेबलस्पून एव्हरेस्ट पावभाजी मसाला ऍड करत आहे। स्वादानुसार थोडे मीठ ऍड करत आहे आणि आपण आता रेडी केलेली आपण थोडी गार्लिक चटणी ऍड करत आहोत। अशा प्रकारे भाजीला आपण 5 मिनिटं आपण लीड ठेवून शिजू देणार आहोत। अशा प्रकारे आपली ही पावभाजी रेडी झाली आहे। कोथिंबीर ऍड करत आहे। तर अशी ही आपली यम्मी टेस्टी स्पायसी अशी पावभाजीची रेसिपी रेडी झाली आहे। प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल।